नागरिकांनो, हे आहे अंबरनाथ शहर. टोलेजंग इमारती आणि शहरात राबवलेले महत्त्वाचे प्रकल्प यामुळे शहर विकसित होत आहे. पालिकेने विकासाचा अंबरनाथ पॅटर्न या टॅगलाईन खाली शहरात विकास केला की शहर भकास केलं असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय. त्यामुळे आता हेच शहर खेडेगाव वाटू लागलं आहे. ड्रोनच्या माध्यमातून अंबरनाथ शहराची सफर करताना हे शहर आहे की खेडेगाव असा प्रश्न प्रत्येकाला पडतोय. हा आहे पालेगाव परिसरातला प्रभाग क्रमांक 56. रस्त्यांवर तब्बल 20 ते 25 फुटांचे खड्डे पडलेत, तर रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरलंय. मागील काही वर्षात पालेगाव परिसराचा झपाट्याने विकास झाला आहे. तब्बल 12 ते 15 मजल्यांचे टावर या ठिकाणी उभे राहिले आहेत. मात्र नागरिकांना रस्त्यासारखी मूलभूत सुविधा अजूनही मिळाली नाही. या रस्त्यावर चिखलाचं आणि खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं दुचाकी, चारचाकी, इतर वाहनांचे नेहमीच अपघात होत आहेत. तर विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या शाळेच्या बस या खड्ड्यांमध्ये फसत आहेत. याबाबत स्थानिक समाजसेवक अजय पाटील यांनी नगरपालिकेशी पाठपुरावा सुद्धा केला आहे. मात्र अजूनही याबाबत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. झपाट्याने विकसित होत असलेली प्राचीन अंबरनाथ नगरी ड्रोनच्या माध्यमातून मात्र खेडेगाव दिसत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी पालिका प्रशासनाशी आम्ही केलेला पाठपुरावा आणि या बातमीची दखल घेऊन नागरिकांचा महत्त्वाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी समाजसेवक अजय पाटील यांनी केली आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासन पालेगाव वासियांना खड्डेमुक्त करणार का हे पाहावं लागणार आहे. प्रतिनिधी अजय जोशी, राज्य माझा न्यूज, अंबरनाथ.